ओबीसीची जात न्याय जनगणना व्हावी या मागणीसाठी आजचा हा ओबीसीचा जिल्हा लेवलवर मोर्चा आहे। खरं तर जेव्हा या देशाचे पंतप्रधान व्ही.पी. सिंग होते त्यांनी मंडल आयोग लागू केला होता आणि त्याची घोषणा पण केली होती, पण त्या मंडल आयोगाला ज्यांनी विरोध केला त्यांची या देशामध्ये सरकार आहे। त्यामुळे मला तरी शंका वाटते की ज्यांनी मंडल आयोगाला विरोध केला आणि त्यावेळी मंडल आयोग लागू झाला असता तर खऱ्या अर्थानं या देशातील 52% ओबीसीला न्याय मिळाला असता। मग त्यांनी एवढी ज्याची संख्या तेवढी त्याची भागीदारी असा त्यावेळी नारा होता। घटनेच्या 340 कलमान्वये मागासवर्गीयांना आरक्षण मिळालंच पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नियोजन केली, पण ओबीसीला न्याय का मिळत नाही? तर मला हेच म्हणायचं आहे, व्ही.पी. सिंग असताना त्यांनी जी घोषणा केली होती त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्यांची सरकार पाडली। आज दुर्दैवानं त्यांची सरकार असल्यामुळे मला तरी असं वाटतं की ते अशा पद्धतीने काही ओबीसीला आरक्षण देणार नाही। 2 वर्षाच्या पूर्वी मोदीजी या सरकारने घोषणा केली होती की आम्ही ओबीसीची जातीय जनगणना करू आणि त्या आधारे ओबीसीला खुश करण्याचा केविलवाना प्रयत्न केला। 2024 ला पुन्हा हे सत्तेत बसले आणि जी घोषणा केली त्याला विसरून गेलेले आहेत। त्यामुळे त्यांना जागा करण्यासाठी हा मोर्चा आहे। त्यांनी जर ओबीसीला न्याय दिला नाही किंवा ओबीसीची जात न्याय जनगणना केली नाही तर पूर्ण देशभर ओबीसी पेटून उठतील।